ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पेव्हिंग ब्लॉक ठेकेदाराने परस्पर मुन्ना भोज मुलानी यांना विकल्याचा आरोप, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी। डॉक्टर महेश कुमार कांबळे। मिरज प्रभाग क्रमांक 6 मधील गोठण गल्लीतील पेव्हिंग ब्लॉक ठेकेदाराने परस्पर राधाकृष्ण हॉलचे मालक मुन्ना भोज मुलानी यांना विकल्याचा आरोप करत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अन्यथा महापालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिला आहे। मिरजेतील प्रभाग क्रमांक 6 मधील गोठण गल्ली येथील ज्या ठिकाणी काँक्रीटीकरण रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी जे पेव्हिंग ब्लॉक काढण्यात आले ते पेव्हिंग ब्लॉक काढण्यापूर्वी व ते काम सुरू करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या मनपाच्या अभियंत्यांना त्या ठेकेदाराने पूर्व सूचना दिली होती का याची चौकशी होणं गरजेचं आहे। गोठण गल्ली येथील काढलेले चांगले पेव्हिंग ब्लॉक हे महापालिकेला न जमा करता मिरज बोलवाड रोडवरील राधाकृष्ण हॉलचे मालक श्री मुन्ना भोज मुलानी यांना संबंधित कॉन्ट्रॅक्टरने विकलेले असल्याचे आरोप डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केला आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित पेव्हिंग ब्लॉक विकणारा ठेकेदार व ते विकत घेणारा राधाकृष्ण हॉलचा मालक मुन्ना भोज मुलानी यांच्यावर तात्काळ चोरीचा गुन्हा दाखल करण्यात यावा व संबंधित ठेकेदाराचे काम रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकावे असा इशारा डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिला आहे। जर गुन्हा दाखल केला नाही तर काळ्या यादीत ठेकेदाराला टाकले नाही तर येणाऱ्या 4 दिवसांमध्ये या जनतेच्या पैशाची लूट करत असलेल्या व चोरीमारी करून ठेकेदार पैसे मिळवत असलेली प्रकरणे जनतेसमोर उघडी करण्यासाठी महापालिकेच्या मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा त्यांनी दिलेला आहे। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। मिरज शहरातील प्रभाग 6 मधील गोठण गल्ली या भागात काल रविवारच्या सुट्टीच्या दिवशी मी सहज जात असताना मला एक विषय निदर्शनास आला की रविवारच्या दिवशी एक ठेकेदार पेव्हिंग ब्लॉक काढून ते ट्रॉल्यांमध्ये भरून कुठेतरी बाहेर पाठवत आहे असं माझ्या निदर्शनास आलं। मी त्या गोष्टीचा पाठलाग केला असता तर ते काढलेले पेव्हिंग ब्लॉक हे मिरज बोलवाड रोडच्या राधाकृष्ण हॉल या मुन्ना भोज मुलानी यांच्या हॉलवर टाकण्याचं काम संबंधित कॉन्ट्रॅक्टर करत असल्याचं माझ्या निदर्शनास आलं। मला महापालिका प्रशासनाला विचारायचं आहे की माननीय अभियंता साहेब, आपली वर्क ऑर्डर झाल्यानंतर काम सुरू करण्याची आपण त्यांना काय समज दिलेली होती का, किंवा संबंधित ठेकेदारानं काम सुरू करतोय असं इंटिमेशन आपल्याला दिलं होतं का, ह्याची चौकशी होणे गरजेचं आहे। रविवारच्या दिवशी तुम्ही काम करताय म्हणजे चोरीमारीच्या उद्देशानं तुम्ही अशी कामं करताय का, असा माझा या ठेकेदाराला प्रश्न आहे। मी महापालिकेचे माननीय कार्यतत्पर आयुक्त म्हणून सत्यम गांधी यांचा गाजावाजा सुरू आहे, तर या सत्यम गांधींना माझा एक प्रश्न आहे की 2021 पासून आज अखेर